मला फोन करता आणि हेच प्रश्न विचारता की आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवावा, तुम्ही नक्की काय गोष्टी करता. तर बघा, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवण्यासाठी मी माझ्या परीने सगळ्या बाजूने प्रयत्न करते. म्हणजे तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण या गोष्टी घेतल्या जातात, तुमची पत्रिका नीट अनालिसिस केली जाते. त्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्ही तो प्रश्न मला विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या वेळेवरून तुमची प्रश्नकुंडली मांडली जाते. त्याचबरोबर एनर्जी लेवलवरती ज्या गोष्टी माझ्या साधनेमधून मी बघितले जाते, ह्याच्यामधून तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय अडचणी आहेत, तुम्हाला खरंच कुठल्या प्रकारची तंत्रवादा आहे का, ते केलेलं आहे, आपोआप लागलेलं आहे किंवा असं काही नाहीच आहे. जर नसेल तर ते सुद्धा आमच्याकडून तुम्हाला क्लिअरपणे सांगितलं जातं. माझ्याकडे आतापर्यंत आलेल्या कोणत्याही ब्रह्मतेच्या जातकाला त्याला कोणतीही अडचण नसेल तर तसं स्पष्टपणे सांगितलं जातं की तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. फक्त एकच गोष्ट आहे की काही गोष्टी तुम्ही करण्यासारख्या असतात, काही गोष्टी तुम्ही न करण्यासारख्या असतात. ज्या गोष्टी तुम्ही करण्यासारख्या आहेत ती साधना तुम्हाला दिली जाते आणि ही साधना तुम्ही आयुष्यभर चालू ठेवायची आहे, कारण ह्या गोष्टी 1-2 दिवसात संपण्यासारख्या नसतात. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता अडचणी येत आहेत तर ह्या अडचणी या पूर्वजन्माशी संबंधित आहेत. जर तुम्ही आत्ताच ह्याच्यावरती उपाययोजना नाही केली, आत्ताच तुम्ही ह्याच्यामधनं बाहेर आला नाहीत, ऑलरेडी तुम्ही खूप वेळ फुकट घालवलेला आहे, खूप वेळ वाया गेलेला आहे, अडचणींमध्येच तुम्ही आहात. काही वेळेला खूप छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या बाकी असतात आणि त्या केल्यानंतर तुम्ही सुटणार असता, तुमचं पुढचं आयुष्य खूप सुखकर होणार असतं. पण आपण वेळ विचार करण्यामध्ये वाया घालवतो आणि सगळ्या गोष्टी हातामधून गमावतो.